या मर्डर मिस्ट्रीमध्ये पुरावा असा कुठला नव्हता. मृतदेह नव्हता, तुटलेलं मुंडकं नव्हतं, फक्त एक निळा ड्रम, त्यात विटा आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या मिश्रणात रुतलेली, चुरा झालेली, फुटलेली काही हाडं होती. कपड्याचे सडून गेलेले तुकडे होते. काही जुन्या आणि फाटलेल्या नोटा होत्या. ही मर्डर मिस्ट्री सोडवता आली ती एका स्क्रूमुळे. इंडियातली सर्वात गुंतागुंतीची ही मर्डर मिस्ट्री काय होती ते आजच्या क्राईम स्टोरीमधनं जाणून घेऊयात. नमस्कार, मी हर्षदा परब. केरळच्या कोच्ची शहरातल्या एका निसर्गरम्य तलावातून त्या दिवशी दुर्गंधी येत होती. ही घटना आहे 7 जानेवारी 2018ची. या दुर्गंधीनं तिथं मासेमारी करणारे अनेक जण हैराण होते. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आल्यावर त्यांनी सर्वात आधी त्या तलावातला ड्रम बाहेर काढला, ज्यातून असह्य दुर्गंधी येत होती. तो ड्रम उघडल्याबरोबर त्यात सिमेंट सापडलं, पण त्यातून मृतदेह कुजल्याचा वास येत होता. मृतदेह कुजला असेल तर कोणाचा मृतदेह होता? बाईचा, माणसाचा, लहान मुलाचा की तरुणीचा किंवा कुठल्या तरुणाचा याचा कुठलाच खुलासा त्यावरून होत नव्हता. पण त्यात काही हाडं सापडली. त्यातली काही हाडं पूर्णपणे गळून गेली होती, तर काही हाडांचा चुरा झाला होता. काही हाडांचे तुकडे सापडले, ज्यात तुटलेला जबडा, फाटलेल्या नोटा, कपड्याचे विरघळलेले तुकडे मिळाले. पोलिसांनी हा सर्व वितळलेल्या, चुराडा झालेल्या हाडांचा भाग गोळा केला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या ड्रमची आणि त्यात आढळलेल्या मानवी अवशेषांची बातमी दुसऱ्या दिवशी 8 जानेवारी 2018ला अनेक वर्तमानपत्रात छापून आली. अर्थात तिथल्या लोकल वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली होती. एकही पुरावा नसल्यानं या केसचा तपास करण्यासाठी साऊथ इंडियाच्या शेरलॉक होम्स म्हणून ओळख असणारे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजे सीबी टॉम यांना पाचारण करण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. ड्रममध्ये आढळलेल्या हाडांचा चुऱ्याचं 3 दिवस पोस्टमॉर्टेम झालं. पोस्टमॉर्टेमची जबाबदारी सुप्रसिद्ध डॉक्टर NK उन्मेश यांच्यावर होती. त्या ड्रममधल्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या करण्यात आल्या. तेव्हा त्यात मानवी केस सापडले, कपड्यांचे आणि हाडांचे तुकडे, जुन्या अर्धवट विरघळलेल्या नोटा आढळल्या, एक स्क्रू, एक वॉशर, तुटलेला जबडा या सगळ्या गोष्टी सापडल्या होत्या. ज्या गोष्टी सापडल्या त्यावरून असा अर्थ काढण्यात आला की तो कोणा एका तरुण किंवा तरुणीचा मृतदेह होता. तसंच मृत्यू झालेल्या व्यक्तीचं वय 15 ते 25च्या मधलं असावं असा अंदाजही हाडांच्या आकारावरून काढण्यात आला. छोट्या हाडांवरून हा अर्थ काढला खरा, पण पोस्टमॉर्टेम केलेल्या व्यक्तींच्या मते मरणारी व्यक्ती ही मुलगी असू शकते. ड्रममध्ये सापडलेल्या केसांची लांबी 50 सेंटीमीटर होती आणि त्यावरून हा अंदाज काढण्यात आला होता. म्हणून मग मुलीचा मृतदेह आहे असा विचारही करण्यात आला. पण मुलंही मोठे केस ठेवतात अशी एक शंका व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा हा मृतदेह मुलीचा की मुलाचा याचा सस्पेन्स कायम राहिला. पोस्टमॉर्टेमचे इतर सायंटिफिक सर्टिफिकेट यायला अजून वेळ लागणार होता. जो अधिकारी या प्रकरणाचा तपास करत होता ते म्हणजे सीबी टॉम यांना तेव्हा त्या फाटलेल्या, तुकडे झालेल्या नोटांमध्ये 500 रुपयांच्या 3 नोटा आणि एक 100 रुपयांची नोट सापडली. ज्या 500च्या नोटा त्यांना सापडल्या होत्या त्या तर 2016 पासून बंद झाल्या होत्या. चलनातून बाद करण्यात आलेल्या या नोटा तेव्हा सापडल्यावरून एक अंदाज काढण्यात आला. ड्रममध्ये ज्याच्या शरीराचे अवशेष आढळले त्या व्यक्तीचा मृत्यू हा 2 वर्षांपूर्वी झाला असावा असा अंदाज लावण्यात आला. तसंच नोटा बंद होण्यापूर्वी किंवा त्या दरम्यान ही हत्या झाली असावी असाही अर्थ काढण्यात आला. ती व्यक्ती कोण याचं कोड मात्र सुटलं नव्हतं. त्याचा शोध घेण्यासाठी हरवलेल्या व्यक्तींचा शोध घ्यायला हवा असा निर्णय पोलिसांनी घेतला. पण त्यासाठी जर 2 वर्षांचे रेकॉर्ड तपासायचे असतील तर किमान मुलाचा की मुलीचा शोध घ्यायचा याचा उलगडा व्हायला हवा असं पोलिसांचं म्हणणं होतं. पण असं केलं तरी सुद्धा 2 वर्षांच्या केसेस शोधून काढाव्या लागतील. म्हणून मग आणखीनच काही क्लू मिळतो का याचा शोध घेतला जाऊ लागला. पोस्टमॉर्टेमच्या 3 दिवसानंतर डॉक्टर NK उन्मेश यांना त्या हाडांच्या तुकड्यात एक स्क्रू आणि वॉशर मिळाला. त्यांनी ही गोष्ट सीबी टॉम यांना सांगितली. आधी सीबी टॉम यांना उत्सुकता होती की त्या स्क्रूवर काही लिहिलंय का, पण डॉक्टर उन्मेश यांना त्यावर काही लिहिल्याचं काही दिसत नव्हतं. त्यानंतर जेव्हा सीबी टॉम यांनी त्यांना सुचवलं तेव्हा त्यांनी आणखीन बारीकीनं निरीक्षण केलं. तेव्हा त्यावर काहीतरी पुसटसं लिहिल्याचं टॉम यांना त्यांनी सांगितलं. टॉम यांनी तो स्क्रू आणि वॉशर मग स्वतःच्या ताब्यात घेऊन हाय क्वालिटी कॅमेऱ्यातून स्क्रू आणि वॉशरचे फोटो काढले. तेव्हा स्क्रूवर लिहिलेले काही पुसट शब्द त्यांना तिथं दिसायला लागले, ज्यात त्यांना एक मोठा आणि महत्त्वाचा क्लू मिळाला होता. त्या स्क्रूच्या वरच्या बाजूला इंग्लिशमध्ये लिहिलं होतं PITKAR म्हणजेच पिटकर. टॉम यांनी तो शब्द गुगल केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की ही कंपनी पुण्याची आहे. तसंच ही कंपनी पूर्ण देशात मेडिकल स्क्रू सप्लाय करत असल्याची माहितीही त्यांना मिळाली. आता कोडं होतं की एर्नाकुलममध्ये तो स्क्रू कोणासाठी आला होता याचं, एर्नाकुलमच्या कोणत्या रुग्णाला तो बसवण्यात आला याचं. नोटांवरून त्या व्यक्तीची हत्या 2016 मध्ये झाल्याचा अंदाज लावत
पिटकर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2016 साली कोणाला आणि किती स्क्रू सप्लाय केले होते याची माहिती मग टॉम यांनी मागवली। तेव्हा त्यांना ही माहिती मिळाली की कंपनीने 2016 साली 161 स्क्रू सप्लाय केले होते। त्यातले 155 स्क्रू हे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तर अवघे 6 स्क्रू हे केरळमध्ये सप्लाय केले होते। त्यापैकी केरळमधल्या 6 पेशंटना टॉम यांनी टार्गेट केलं। ज्यांना स्क्रू बसवण्यात आला होता अशा पेशंट्सची त्यांनी हिस्ट्री आणि माहिती काढली। त्यांनी कंपनीकडून त्या 6 रुग्णांचीही माहिती मिळवली। त्यापैकी 5 पेशंटची माहिती पोलिसांना मिळाली, मात्र 6व्या रुग्णाबद्दल पोलिसांना काहीच माहिती मिळत नव्हती। त्या 6व्या व्यक्तीचं नाव होतं शकुंतला। रेकॉर्डनुसार तिचं वय होतं 60 वर्ष। पण पोलिसांसमोर आता खरं पेच निर्माण झाला, कारण पोलिसांना सापडलेल्या निळ्या ड्रममधल्या अवशेषांवरून अंदाज लावण्यात आला होता की तो मृतदेह कोणा 15 ते 25 वर्षांच्या तरुणीचा किंवा तरुणाचा असेल। पण पोलिसांनी हाती आलेल्या माहितीच्या दिशेने शोध घेण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी शकुंतला नावाच्या दिशेने शोध सुरू केला। ज्या रुग्णालयात शकुंतलाच्या नावावरून स्क्रूची मागणी करण्यात आली होती त्याची आधी त्यांनी माहिती काढली। फॉरेन्सिकवाल्यांना हे बाब लक्षात आली होती की तो स्क्रू डाव्या पायाच्या हाड्यात फिट करण्यात आला होता। एवढ्या माहितीवरून हॉस्पिटलमधून माहिती मिळाली ती अस्वतीची, जी शकुंतलाची मुलगी होती। पोलिसांनी अस्वतीला गाठलं, तिच्याकडे शकुंतलाबाबत विचारणा केली। तेव्हा अस्वतीने सांगितलं की शकुंतला तिच्या संपर्कातच नाही आणि मागच्या अनेक वर्षांपासून ती अस्वतीच्या संपर्कात नाही, ती दिल्लीला गेली आहे। ही क्राईम स्टोरी इथं संपलेली नाही। याची पुढची आणि महत्त्वाची जी बातमी आहे ती आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत। ड्रम मधली हाडं कोणाची होती? ती शकुंतलाचीच होती की आणखी कोणाची होती? शकुंतला ही अस्वतीची आई, मग ती अस्वतीच्या संपर्कात का नव्हती? अस्वतीने आपल्या आईला शकुंतलाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला नव्हता का? आणि ड्रम मध्ये त्या सिमेंटमध्ये सडलेल्या प्रेताची दुर्गंधी, हाडं, पैशांचे तुकडे, स्क्रू याचं सर्वाचं गणित काय होतं याची माहिती पुढच्या भागात मी सांगणार आहे। तेव्हा क्राईम स्टोरीच्या निळा ड्रम आणि ड्रम मधली हाडं आणि स्क्रूची मिस्ट्री हा जो पुढचा भाग आहे तो नक्की बघा। आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदरातनं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तुम्हाला कुठल्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय ते या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।